खादी कधीही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही। आपल्या देशात खादीला खूप महत्त्व आहे। सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की हिंदुस्तान की आज़ादी, सभ्यता, अहिंसा और किसानों का कल्याण खादी में है। खादी हे केवळ वस्त्र नसून एक विचार आहे आणि हा विचार व्यवहारात आणणं आवश्यक आहे। पूर्वीच्या काळी खादीला प्रचंड महत्त्व होते, मात्र दुर्दैवाने राजकारण्यांनी खादीला वेगळं स्थान दिलं आहे। असं असलं तरी खादी आज सर्वसामान्यांची झाली आणि आपण खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, असं रवींद्र साठे यांनी यावेळी म्हटलं। विद्याप्रसारक मंडळाचे के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय ठाणे चे जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग खादी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी खादीचा प्रवास प्रगतीकडे स्वावलंबन या विषयावरती राष्ट्रीय परिषद संपन्न झाली। यावेळी साठे म्हणाले की खादी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी। ब्लेझरऐवजी खादीचा जब्बा घाला, पुष्पगुच्छाच्या ऐवजी खादी रुमालाचे पुष्प भेट म्हणून द्या। यामुळे खादी घरोघरी पोहोचेल। खादीचा आत्ताचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे। खादी महाग आहे की मानसिकता आता सोडावी लागेल। सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठाचे समन्वयक वसंत कुमार यांनी खादीचा प्रवास खूप जुना आहे। पूर्वीची खादी एक मंत्र होती, तर आताची खादी तंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविक केलं, तर यावेळी या राष्ट्रीय परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर संगीता मोहंती, डॉक्टर नमिता निंबाळकर इत्यादी उपस्थित होते। तर या ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात खादी केंद्र गेल्या वर्षी सुरू झालं आणि या केंद्राच्या वतीने किंवा या कॉलेजच्या वतीने दरवर्षी एक विषय घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम होतो। जसं गेल्या वर्षी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा विषय घेऊन एक सेमिनार झाला होता। यंदाच्या वर्षी त्यांनी खादी हा विषय निवडला आणि खादी आत्मनिर्भरतेकडून प्रगतीकडे असा विषय करून खादीचा प्रवास कसा झाला या विषयाशी संबंधित एक दिवसभराची परिषद आज इथे होते। त्याच्यात अनेक तज्ज्ञ मंडळी आमच्याकडे उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे या महाविद्यालयाबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाने सामंजस्य करार केलेला आहे। म्हणजे पुढच्या काळात खादीचा विषय पुढे नेण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांची कशी मदत घेता येईल हाही त्याच्यामागचा उद्देश आहे आणि हा एक प्रबोधनाचाच भाग म्हणून आजची परिषद झाली। या परिषदेत गांधी विचारांचे अभ्यासक आणि खादी ज्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे आपला एक अंगभूत घटक अशी बनवलेली आहे असे वसंत कुमार, जे बिहारहून स्वतः आलेले आहेत, गांधी स्मृती समितीशी संबंधित आहेत, खादी ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित आहेत, तसे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्या या परिषदेत एक कीनोट स्पीकर बीज भाषण त्यांचं झालं। नंतर मग गांधी विचारांचे अभ्यासक डॉक्टर नमिता निंबाळकर याही एक वक्ते आहेत। आमचे पुण्याचे एक कार्यकर्ते निलेश कुलकर्णी आहेत। नंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे जुने अधिकारी आहेत ते या सेमिनारमध्ये एक विषय मांडणार आहेत। नंतर आता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे महाराष्ट्राचे संचालक योगेश भामरे हेही या एका सत्रात वक्ते म्हणून आहेत। त्यामुळे दिवसभर हा सगळा कार्यक्रम चालणार आहे आणि याचा मुख्य उद्देश हाच की एकूण या खादी विषयाचं प्रबोधन कसं पुढच्या काळात करता येईल आणि खादी विषय जसं आमच्या मंडळाने घोषणा दिलेली आहे की हर घर खादी घर घर खादी, तर हे जर करायचं असेल तर लोकसहभागाशी शक्य नाही आहे। त्यामुळे समाजातल्या सर्व घटकांची मदत घेऊनच हा सगळा विषय पुढे नेण्यात येईल। त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून आजची परिषद होती।